नमस्कार मंडळी, क्रिस्पीज व्लॉग या आपल्या चॅनलमध्ये आपणा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. हल्ली कोलेस्ट्रॉल आणि रक्तामधील ब्लॉकेजचं प्रमाण जे आहे ते खूप वाढत आहे आणि असंच कोलेस्ट्रॉल आणि ब्लॉकेज कमी करणारी फळं आपल्या आहारामध्ये असायलाच हवीत. अशी कोणती फळं आहेत जी आपण कोलेस्ट्रॉल आणि ब्लॉकेज कमी व्हावं यासाठी खाऊ शकतो, ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. आता ब्लॉकेज जे आहे ते शांतपणे वाढतं, परिणाम मात्र अचानकच होतात. हृदय जर आपल्याला वाचवायचं असेल तर फक्त गोळ्या घेणं पुरेसं नाही आहे. दररोज खाल्लेली फळं जी आहे ती तुमचं आयुष्य वाढवू शकतात. ब्लॉकेजची सुरुवात इथेच थांबवता येते. त्यासाठी तुम्ही ही माहिती व्यवस्थितरित्या ऐकायची आहे आणि इतरांसोबत शेअरसुद्धा करायची आहे. आजची जी माहिती आहे ती तुमचं हृदय सुरक्षित ठेवू शकते. रक्तातील ब्लॉकेज एकाच दिवसामध्ये तयार होत नाही, पण हार्ट अटॅक मात्र एका क्षणामध्येच येतो. अनेक लोक म्हणतात माझं तर सगळं नॉर्मल होतं, पण आतून रक्तवाहिन्या हळूहळू बंद होत असतात. जर तुम्ही रोज खात असलेली फळं तुमचं हृदय वाचवू शकत असतील तर तुम्ही नक्कीच ती फळं खाऊ शकतात, पण ती तुम्हाला माहीत असायला हवी. औषधं गरजेची आहेतच, पण त्याचबरोबर आपल्याला आपल्या निसर्गाकडून मिळालेली काही फळं जी आहे ती ब्लॉकेज वाढवण्यापासून शरीराला वाचवतात. आज मी तुम्हाला अशी 10 फळं सांगेन जी फक्त कोलेस्ट्रॉल कमी करत नाही तर रक्तवाहिन्यांच्या मुळावर सुद्धा काम करतात. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. शेवटचं फळ जे आहे ते हार्ट अटॅकचा धोका कमी करण्यात खूप मदत करतं. 40 नंतर BP, शुगर किंवा मग कोलेस्ट्रॉल असेल तर हा व्हिडिओ स्किप करणं तुमच्यासाठी नक्कीच धोकादायक ठरू शकतं. पहिलं फळ आहे ते म्हणजे संत्रा. संत्रा फक्त व्हिटॅमिन C साठी नाही तर ते रक्तवाहिन्यांमधील सूज, इन्फ्लामेशन कमी करतं. ब्लॉकेज होण्याआधी रक्तवाहिन्यांमध्ये सूज येते आणि संत्रा ही सुरुवातच थांबवतो. म्हणून सुरुवातीच्या ब्लॉकेजमध्ये संत्रा जास्त उपयोगी असतो. संत्रा हे हृदयासाठी अत्यंत उपयुक्त फळ आहे. यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये व्हिटॅमिन C असतं. हे व्हिटॅमिन रक्तवाहिन्यांची भिंत मजबूत करतं. कमजोर झालेल्या रक्तवाहिन्यांमध्ये ब्लॉकेज लवकर बसतो. संत्री नियमित खाल्ल्याने ही कमजोरीसुद्धा कमी होते. संत्री जे आहे ते रक्तातले फ्री रॅडिकल्स कमी करतं, त्यामुळे कोलेस्ट्रॉल साचण्याची प्रक्रियासुद्धा मंदावते. संत्री रक्तप्रवाह सुरळीत ठेवते. हाय BP असणाऱ्यांसाठी संत्री फायदेशीर ठरते. रोज एक संत्री खाणं हे हृदयासाठी एक नैसर्गिक संरक्षण निर्माण होतं. म्हणूनच सुरुवातीच्या ब्लॉकेजमध्ये संत्री ही जास्त उपयोगी ठरत असतात. दुसरं फळ आहे ते म्हणजे केळी. केळी आपला रक्तदाब कमी करतं हे सगळ्यांना माहीत आहे, पण केळी हृदयाची धडधड स्थिर ठेवण्याचं कामही करतं. अनियमित हार्टबीटमुळे रक्तप्रवाह बिघडतो आणि ब्लॉकेज वाढण्याचा धोकासुद्धा वाढत असतो. केळी हा धोका कमी करते आणि केळी हे सहजरित्या स्वस्त मिळणारं पण खूप प्रभावी असं फळ आहे. केळामध्ये पोटॅशियम मोठ्या प्रमाणामध्ये असतं. पोटॅशियम रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत करतं. हाय BPमुळे रक्तवाहिन्यांवर ताण वाढतो. हा ताण ब्लॉकेज वाढवण्यास कारणीभूत ठरत असतो. केळी हा ताण कमी करण्याचं काम करत असते. केळी रक्तवाहिन्यांना रिलॅक्स करते, त्यामुळे रक्तप्रवाहसुद्धा सुरळीत होतो. हृदयावरचा अनावश्यक ताणही कमी होतो. रोज एक केळी खाणं हृदयासाठी खूपच फायदेशीर असतं. पुढचं जे फळ आहे ते म्हणजे सफरचंद. सफरचंदामध्ये असलेलं फायबर फक्त कोलेस्ट्रॉल कमी करत नाही तर जुना साचलेला कोलेस्ट्रॉल आतड्यातून बाहेर काढण्याचं कामही करतो. म्हणजे नवीन ब्लॉकेज थांबतंच आणि जुनं ब्लॉकेजही वाढत नाही. सफरचंदाला हृदयाचं मित्र म्हटलं जातं. सफरचंदामध्ये भरपूर प्रमाणामध्ये फायबर असतं. हे फायबर रक्तातलं खराब कोलेस्ट्रॉल कमी करतं. LDL कोलेस्ट्रॉल जास्त झालं की ब्लॉकेज तयार होतात. सफरचंद हे LDL कमी करण्यास सुद्धा मदत करतं. सफरचंद रक्तवाहिन्यांमध्ये चरबी साचू देत नाही, त्यामुळे ब्लॉकेजची प्रक्रिया थांबत असते. सफरचंद रक्तप्रवाह सुधारतो. हृदयविकाराचा धोका कमी होतो. रोज एक सफरचंद औषधासारखं काम करत असतो. चौथं जे फळ आहे ते म्हणजे डाळिंब. डाळिंब रक्तवाहिन्यांमधील कडकपणा कमी करतं. ब्लॉकेजमध्ये रक्तवाहिन्या कठीण होतात. डाळिंब त्या पुन्हा मऊ आणि लवचिक करतं. त्यामुळे एन्जिओप्लास्टी नंतरही डाळिंब हे उपयुक्त मानलं जातं. डाळिंब हे रक्त शुद्ध करणारं फळ मानलं जातं.
डाळिंबामध्ये शक्तिशाली अँटीऑक्सिडंट्स असतात. हे अँटीऑक्सिडंट्स रक्तवाहिन्यांमधील जखमा भरून काढतात. ब्लॉकेजमुळे रक्तवाहिन्या कडक होतात. डाळिंब त्या पुन्हा लवचिक बनवतं. रक्तप्रवाह अधिक मोकळा होतो. हृदयाला ऑक्सिजनचा पुरवठा सुधारतो. डाळिंब बीपी नियंत्रित ठेवण्यासही मदत करतं. हृदयाच्या रुग्णांसाठी डाळिंब फार उपयोगी आहे. डाळिंब हे नैसर्गिकरित्या ब्लॉकेज फायटर मानलं जातं. 5वं जे फळ आहे ते म्हणजे पपई. पपई थेट हृदयावर नाही तर आधी लिव्हरवरती काम करते. लिव्हरने जर नीट काम केलं नाही तर कोलेस्ट्रॉल जास्त तयार होतं. पपई लिव्हर सुधारून ब्लॉकेज अप्रत्यक्षपणे कमी करते. पपई हे पचन सुधारण्यासाठी ओळखलं जाणारं फळ आहे, पण ते हृदयासाठीही तितकंच उपयुक्त आहे. पपईमध्ये व्हिटॅमिन सी आणि फायबर असतं. खराब पचनामुळे शरीरामध्ये टॉक्सिन्स साचतात. हे टॉक्सिन्स रक्तवाहिन्यांना हानी पोहोचवतात. पपई हे टॉक्सिन्स बाहेर काढतं. रक्त स्वच्छ राहण्यास मदत होते. कोलेस्ट्रॉल साचण्याचा धोकाही कमी होतो. ब्लॉकेज वाढण्याची प्रक्रियासुद्धा मंदावते. सकाळी पपई खाणं हृदयासाठी खूप लाभदायक ठरत असतं. 6वं फळ आहे द्राक्षे. द्राक्षांमध्ये रेस्वेरेट्रॉल रक्त गोठू न देण्याचं नैसर्गिक काम करतं. ब्लड क्लॉट्स झाले असतील तर अचानक हार्ट अटॅकचा धोकासुद्धा वाढतो. अंगूर हा धोका कमी करतं. द्राक्षे रेस्वेरेट्रॉल नावाचा घटक असतो. हा घटक रक्तवाहिन्यांसाठी फार महत्त्वाचा असतो. तो रक्त गोठण्याची प्रक्रियासुद्धा कमी करतो. रक्त गोठलं की ब्लॉकेजचा धोका वाढू शकतो आणि द्राक्षे रक्त पातळ ठेवण्यास मदत करतात. त्यामुळे रक्तप्रवाह मोकळा राहतो. द्राक्षे हृदयाला संरक्षण देतात. स्ट्रोकचा धोका कमी करतात. काळे किंवा मग लाल रंगाचे द्राक्षे जास्त फायदेशीर असतात. मर्यादित प्रमाणामध्ये द्राक्षे खाल्ले पाहिजेत. 7वी जी गोष्ट आहे ते म्हणजे बेरीज. स्ट्रॉबेरीज किंवा मग ब्लूबेरीज. बेरीज ज्या आहेत त्या रक्तवाहिन्यांमधील सूक्ष्म जखमा म्हणजे मायक्रो डॅमेज भरून काढतात. या छोट्या जखमांवरचं कोलेस्ट्रॉल साचायला सुरुवात होते. म्हणून बेरीज ब्लॉकेजच्या मुळावर काम करतात. बेरीज आकाराने लहान पण ताकदीने मोठ्या असतात. यामध्ये फ्लेवोनॉइड्स भरपूर प्रमाणामध्ये असतात. हे घटक रक्तवाहिन्यांची सूज कमी करतात. सूज वाढली की ब्लॉकेज लवकर तयार होतो. बेरीज ही सूज आटोक्यात ठेवतात. कोलेस्ट्रॉल साचण्याची प्रक्रिया थांबवतात. रक्तप्रवाह सुधारतात. हृदयाची कार्यक्षमता वाढवतात. नियमित बेरीज खाणं हृदयासाठी चांगलं असतं. डायबेटीज असलेल्यांनाही ते तुम्ही मर्यादित प्रमाणामध्ये खाऊ शकता. 8वं जे फळ आहे ते म्हणजे सिट्रस फळ. लिंबू किंवा मग मोसंबी. लिंबू रक्त पातळ करत नाही पण रक्त चिकट होऊ देत नाही. जाड आणि चिकट रक्त ब्लॉकेजला आमंत्रण देतं. लिंबू हा चिकटपणा कमी करतो. सिट्रस फळे रक्त स्वच्छ ठेवण्यासाठी उपयुक्त आहे. लिंबू, मोसंबी, संत्री यामध्ये व्हिटॅमिन सी असतं. हे रक्तवाहिन्यांतील चरबी विरघळण्यासही मदत करतं. रक्तवाहिन्या आतून स्वच्छ राहतात. ब्लॉकेज तयार होण्याचा धोकासुद्धा कमी होतो. लिंबू पाणी सकाळी घेतल्यास फायदा होतो. पचन सुधारतं आणि टॉक्सिन्स बाहेर पडतात. हृदयावरचा ताण कमी होतो. बीपीसुद्धा नियंत्रणात येतो. सिट्रस फळे हृदयाची ढाल आहेत. 9वं फळ आहे ते म्हणजे किवी. किवीमध्ये असलेले घटक रक्तातील ट्रायग्लिसराईड्स कमी करतात. हेच ट्रायग्लिसराईड्स ब्लॉकेजचं सायलेंट कारण असतात. त्यामुळे किवी फार महत्त्वाची आहे. किवी हे कमी वापरलं जाणारं पण प्रभावी फळ आहे. किवीमध्ये फायबर, व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणामध्ये असतात. हे रक्तातील साखर संतुलित करतात. साखर जास्त असेल तर ब्लॉकेजेस वाढतं. किवी हे नियंत्रणात ठेवतं आणि कोलेस्ट्रॉल कमी होण्यास मदत करतं. रक्तप्रवाह सुधारतं. हृदयावरचा ताण कमी होतो. नियमित किवी खाल्ल्याने हृदय निरोगी राहतं. 1 किवी हे दिवसाला पुरेसं आहे. 10वं फळ आहे ते म्हणजे ॲव्होकाडो. ॲव्होकाडो फक्त चांगलं फॅट्स देत नाही तर वाईट फॅटला रक्तवाहिनीमध्ये चिकटू देत नाही. म्हणजे ब्लॉकेज तयार होण्याआधीच तो अडथळा आणतो. हेच ॲव्होकॅडोचं खास वैशिष्ट्य आहे. ॲव्होकॅडोमध्ये चांगल्या प्रकारचे फॅट्स असतात. हे फॅट्स हृदयासाठी उपयुक्त असतात. ॲव्होकॅडो खराब कोलेस्ट्रॉल कमी करतं. चांगलं कोलेस्ट्रॉल वाढवतं. यामुळे ब्लॉकेज तयार होण्यास अडथळा येतो. रक्तवाहिन्या लवचिक राहतात. हृदयाचा रक्तप्रवाह देखील सुधारतो. हृदय अधिक कार्यक्षम बनतं. थोड्याच प्रमाणामध्ये ॲव्होकॅडो हे पुरेसे ठरत असतात. हे फळ औषधांसारखं काम करतं. फळ आता कसं खायचं? फळ नेहमी कच्चं आणि फळ म्हणूनच खावं
फळाचा रस करून खाऊ नये, कारण रसामध्ये फायबर जे आहे ते निघून जातं. फायबरचं कोलेस्ट्रॉल कमी करण्याचं काम करतं. फळ चावून खाल्लं तर त्याचा खरा फायदा होतो. बहुतेक फळं सकाळी किंवा मग दुपारी खाणं चांगलं. रात्री उशिरा फळं खाणं टाळावं. उदाहरणार्थ सफरचंद हे जे आहे ते रस न काढता चावून खाल्लं तरच उपयोगी ठरत असतं. ही फळं कोणासाठी जास्त फायदेशीर आहेत? ही फळं विशेषतः हाय BP असणाऱ्यांसाठी, डायबिटीज असणाऱ्यांसाठी, हार्टचे रुग्ण आणि 40 वर्षांवरील लोकांसाठी जास्त उपयोगी आहेत. वय वाढत गेलं की रक्तवाहिन्यांमध्ये ब्लॉकेज बसायला सुरुवात होते, म्हणून या वयोगटामध्ये ही फळं नियमित असायला हवीत. उदाहरणार्थ डाळिंब हाय BP आणि हार्ट ब्लॉकेज असणाऱ्यांसाठी खूपच फायदेशीर आहे. आता कोणत्या लोकांनी काळजी घ्यावी? डायबिटीज असणाऱ्यांनी फळं खाताना प्रमाणात खाणं खूप गरजेचं आहे. जास्त फळं खाल्ली गेली तर साखर वाढू शकते. किडनीचे आजार असणाऱ्यांनी डॉक्टरांना विचारून फळं खावीत. ज्यांना एखाद्या फळाची ॲलर्जी आहे त्यांनी ते फळ खाणं टाळावं. उदाहरणार्थ डायबिटीज असणाऱ्यांनी अंगूर किंवा मग ग्रेप्स, द्राक्षे जे आहे ते जास्त प्रमाणामध्ये खाऊ नयेत. आता किती प्रमाणामध्ये फळ खावं? तर फळं जास्त खाल्ले म्हणजे जास्त फायदा असं अजिबात नाही. रोज 1 ते 2 फळं पुरेशी असतात. एकाच वेळी खूप फळं खाणं टाळावं. ॲव्होकॅडोसारखी फळं तर अर्धीच पुरेशी असतात. उदाहरणार्थ ॲव्होकॅडो रोज अर्ध्यापेक्षा जास्त खाऊ नये. आता हे फळं कशासोबत खायचे नाहीत? फळं आणि दूध हे एकत्र घेऊ नका. जेवण झाल्यावर लगेच फळं खाऊ नये. रात्री उशिरा फळं खाणं टाळावं. यामुळे पचन बिघडतं आणि गॅस ॲसिडिटी वाढत असते. उदाहरणार्थ पपई दुधासोबत घेऊ नये, त्याच्यामुळे पचनावरती ताण येतो. फळांमुळे ब्लॉकेज नक्की कसं कमी होतं? फळांमधील फायबर रक्तातलं खराब कोलेस्ट्रॉल आतड्यांतून शोषलं जाण्यापासून थांबवतं. त्यामुळे कोलेस्ट्रॉल रक्तवाहिन्यांमध्ये साचत नाही, रक्तप्रवाह मोकळा राहतो आणि ब्लॉकेज वाढत नाही. साध्या शब्दात सांगायचं झालं तर फायबर म्हणजे रक्तवाहिन्यांची साफसफाई करणारे झाडू आहे. औषधं चालू असताना फळ खाऊ शकतो का? हो, नक्कीच तुम्ही औषध चालू असताना फळं खाऊ शकतात. फळं ही औषधांसाठी पर्याय नाही, पण औषधांना मदत करणारे आहेत. फक्त काही औषधांमध्ये प्रमाण ठेवणं गरजेचं आहे. उदाहरणार्थ ब्लड थिनर जर चालू असेल तर डाळिंब मर्यादित प्रमाणामध्ये खावं. लोकांच्या चुकीच्या समजुती. खूप लोकांना वाटतं की फळांचा रस हा जास्त फायदेशीर असतो, पण हे अत्यंत चुकीचं आहे. रसामध्ये फायबर नाही. फळं चावून खाणं रसापेक्षा खूपच जास्त फायदेशीर असतं. लक्षात ठेवा, रस नाही तर फळं खायची आहे. जीवनशैलीसोबत फळांचा वापर फक्त फळं खाऊन काही होत नाही. फळ प्लस चालणं प्लस झोप हे तिन्ही एकत्र आलं तरच ब्लॉकेज कमी होतं. सकाळी फळ खाऊन 20-30 मिनिटं चालणं फार फायदेशीर असतं. उदाहरणार्थ सकाळी तुम्ही 1 संत्री खाऊन चालणं केल्यास हृदय जास्त मजबूत राहतं. आणि सगळ्यात शेवटची महत्त्वाची गोष्ट, फक्त फळांवर अवलंबून राहू नका. छातीत दुखणं, दम लागणं, डाव्या हातामध्ये वेदना, चक्कर येणं अशी लक्षणं असतील तर लगेच तपासणी करा. वेळेवर उपचार घेतले तर जीव वाचतो. फळं मदत करतात, उपचारांची जागा घेत नाही. मंडळी, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, रक्तातील ब्लॉकेजेस ही शिक्षा नाही आहे, तर ती आपल्या जीवनशैलीचाच एक इशारा आहे. वेळीच लक्ष दिलं तर मोठ्या शस्त्रक्रियेची वेळसुद्धा येऊ शकत नाही. आज सांगितलेली ही फळं ब्लॉकेज काढून टाकतील अशी अपेक्षा नको, पण ब्लॉकेज वाढवून देण्याचं काम ते नक्कीच करते. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.